श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं परमार्थ सिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मंडळी, बऱ्याचदा आपण स्वामी अनुभव ऐकतो. त्यात काही सकारात्मक अनुभव असतील तर काही नकारात्मक अनुभव. आता नकारात्मक अनुभव म्हणजे करणी बाधा, टोणे टोटके असे अनेक काही अनुभव असतील. तर त्यावरती मात करण्यासाठी कोल्हापूरच्या जे टेंबे स्वामी आहेत त्यांचे शिष्य जे कारगीर आहेत त्यांच्या संकटाच्या वेळी टेंबे स्वामींनी जे काही अनुभव, साधना, जे काही उपाय सांगितले होते त्यामुळे कारगिरांच्या संकटांचं, अडचणींचं निरसन झालं. आणि त्यावेळी कारगिरांनी टेंबे स्वामींना प्रार्थना केली की आपल्या दत्त संप्रदायात असा एखादी धावा किंवा अशी एखादी प्रार्थना सांगा की ती प्रार्थना, तो धावा करताच स्वतः आपले दत्त महाराज स्वतः आपल्या मदतीला येतील. आणि त्यावेळी टेंबे स्वामींनी जे स्तोत्र सुचवलं त्या स्तोत्राचं नाव आहे घोर कष्टोद्धारण स्तोत्र. या स्तोत्रात फक्त 5च कडवं आहेत. या पंचकडवी स्तोत्रामध्ये एवढी ताकद आहे आपल्या संकटांचं निरसन झालंच म्हणून समजा. तर या स्तोत्राची रचना कुरवपूर येथे केली गेली. तर नृसिंहवाडीमध्ये अगदी दर दिवशी पालखी संपल्यानंतर या स्तोत्राचं पठण केलं जातं. दर दिवशी रात्रीच्या वेळी अगदी दत्त महाराजांना धावा केला जातो. अशा या पॉवरफुल स्तोत्राचं पठण किंवा पाठ अडचणीच्या काळात करतात. कोणी 3 दिवस, कोणी 5 दिवस, कोणी 21 दिवस करतात. तर सप्ताह म्हणून 7 दिवस 108 वेळा करतात. आता 108 वेळा करायचं म्हटलं की प्रश्न पडतो की हा पाठ करायचा तरी कसा. आता हा पाठ करताना करणाऱ्याची भावना जास्त महत्वाची. हा पाठ एका दिवसात जर नाही जमला तर एका दिवसात किंवा पूर्ण उठता बसता, सकाळ, दुपार, रात्री किंवा पूर्ण सप्ताहात 108 वेळा आपण पूर्ण करू शकतो. या स्तोत्रात कोणतेही नियम किंवा कोणत्याही अटी नाहीत. या स्तोत्राचं पहिलं कडवं म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव श्री दत्तस्मान पाही देवाधिदेव भावग्राह्य क्लेश हरिं सुकीर्ते घोरात कष्टात दुद्धरास्मान नमस्ते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे देवाधिदेवा, हे श्रीपाद श्रीवल्लभा, तू निर्गुण निराकार आहेस. ज्यांचे नाव घेताच दुःखाचा नाश होतो अशा तू श्री दत्तांचे स्वरूप आहेस. हे करुणा सागरा, आम्हाला तुझ्या शरणात घे. आमचं रक्षण कर. आमच्यावर आलेल्या सर्व संकट, क्लेश यांचं हरण कर. हे कृपाळा, आम्ही तुला प्रार्थना करतो. ती प्रार्थना तू स्वीकार कर आणि या घोर कष्टातून आमचा उद्धार कर. हे दयासागरा, तुला नमस्कार असो. या स्तोत्राचे दुसरे कडवं म्हणजे त्वं नो माता त्वं पिताप्तो धीपत्स्वं त्राता योगक्षेमकृत्सं सद्गुरुत्वं त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात कष्टादुद्धरास्मान नमस्ते. याचा अर्थ असा आहे की हे दयाघना, आमच्यासाठी तूच माता आणि तूच पिता आहेस. तूच आप्तबंधू भ्राता आहेस. हे सद्गुरुनाथा, या आमच्यावर आलेल्या घोर क्लेशाच्या डोंगरातून बाहेर तूच काढणार आहेस. हे विश्वाचा पालन करता, तुझ्याशिवाय आमचं कोणीही नाही. आमच्यासाठी तूच सर्व काही आहेस. हे त्रिविक्रम श्री दत्ता, या घोर कष्टातून आमचं उद्धार कर. तुला आम्ही नमस्कार करतो. या स्तोत्राचे तिसरे कडवं म्हणजे पापम त्वापम व्याधी माधींच दैन्य भीतिं क्लेशम त्वं हराशु त्वदन्यम त्रातारम नो विश ईशार्थ जुडते घोरात कष्ट दुद्ध. या कडव्याचा अर्थ असा आहे की हे ईश्वरा, हे भगवंता, आमचे पाप, ताप, आमच्या व्याधी, दुःख, आमच्यातील क्लेश, दारिद्र्य, संकट तूच हरण करणार आहेस. या आमच्यावर आलेल्या संकटातून, क्लेशातून आम्हाला तूच मुक्त करणार आहेस.
हे ईश्वरा, हे परम कृपाळा, तुझ्याशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. हे कृपाळा, हे ह्या घोर कष्टातून आमचं रक्षण कर. आमचा उद्धार कर. आम्ही तुला वंदन करतो. तुला नमस्कार असो. स्तोत्राचं चौथे कडवं म्हणजे नान्यस्त्राता नापीदाता न भरता त्वप्तो देवम त्वम शरण्य कहर्ता कुर्वात्रेयानुग्रहम पूर्णराते घोरात कष्ट दुद्धरास्मान नमस्ते. या कडव्याचा अर्थ असा आहे की हे परम कृपाळा, तूच आम्हाला तारणारा आहेस, आम्हाला देणारा आहेस, आमचं पालन पोषण करणारा आहेस. हे सद्गुरुनाथा, आम्ही तुला शरण आलो आहोत. हे कृपाळा, हे दयागणा, अत्री पुत्रा, या घोर कष्टातून आमचा उद्धार कर. आम्ही तुला नमस्कार करतो. या स्तोत्राचे पाचवे आणि शेवटचे कडवं म्हणजे धर्मे प्रीतीम सन्मत्तीम देवभक्तीम सत्संगाप्ती देही भुक्तीच मुक्तीम भावासक्तीम चाखिलानंदमूर्ते घोरात कष्ट दुद्धरास्मान नमस्ते. या पाचव्या कडव्याचा अर्थ असा आहे की हे सद्गुरु राया, हे चाखिलानंद मूर्ती, तू या जगात सगळ्याच आनंदाची हर्षाची मूर्ती आहेस. आम्हाला धर्माची प्रीती दे, तुझी सन्मती दे. या देवभक्तीवर सत्संगावर आमचं सदैव प्रेम राहू दे. या जगात चांगल्या लोकांची साथ लाभू दे आणि या जगातले जे काही आमचे भोग असतील ते भोगून आम्हाला मुक्ती दे. हे कृपाळा, आमचा तुझ्या चरणी अखंड भाव असू दे. हीच आम्ही प्रार्थना करतो. या घोर कष्टातून आमचा उद्धार कर. तुला आम्ही प्रार्थना करतो. तुला नमस्कार असो. हे पंचकडवी जे स्तोत्र आहे ते लोकांच्या मांगल्याची वृद्धी करणारं स्तोत्र आहे. कोणी संकटात असेल तर त्यांना संकटमुक्त करणारं स्तोत्र आहे. तर मंडळी, आपण या स्तोत्राचा जर रोज डेली जर पठण करत असलो तर आपण दत्त महाराजांचे अगदी अतिप्रिय होत असतो. आणि तसेच आपल्या आजूबाजू कोणी त्रासलेलं असेल, कोणी संकटात असेल तर या स्तोत्राची माहिती आपण त्यांना सांगू शकतो. जर कोणी संकटमुक्त होत असेल आपल्या या स्तोत्राच्या पठणाने तर आपणही पुण्याचे भागीदारी होऊ आणि तसेच आपण दत्त महाराजांचे देखील अतिप्रिय होऊ. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.